So in today's video we see our next bone, that is humerus. So this hole is a humerus bone. So in humerus mainly three parts we have to remember, that upper end, shaft and lower end. This one is the upper end, this is the shaft of the humerus, and this is lower end. So in the upper end we have to remember some head of the humerus, then neck of the humerus, then this is a greater tubercle, this is a lesser tubercle, and in the middle this is a bicipital groove. In the middle this is a bicipital groove, greater tubercle, lesser tubercle, head of the humerus, and the neck of the humerus. This is the upper end of the humerus. So in upper end we see head, neck, greater tubercle, lesser tubercle, and intermuscular sulcus, that is also known as bicipital groove. Then the shaft of the humerus. So this is shaft of the humerus. In the upper end shaft is cylindrical, and in the lower end shaft is triangular, म्हणजे त्रिकोणाच्या आकारासारखी दिसते शाफ्ट मध्यभागी. आणि त्याच्यानंतर बघायचं आपल्याला सरफेस आणि बॉर्डर्स तीन असतात. आता ही मधल्या बाजूने ही हेड ऑफ द ह्युमरस कसं असतं, आतमध्ये असते, त्याच्यामुळे दिस इज अ मिडियल बॉर्डर. नंतर हे बाजूला असते म्हणून साईडला दिस इज अ लॅटरल बॉर्डर, अँड दिस वन इज द पोस्टेरियर बॉर्डर. अशा तीन बॉर्डर असतात. त्यानंतर मग सरफेस म्हणजे कसा भाग आला, मग ही अँटेरियर सरफेस, आणि ही मिडियल, मग अँटेरो मिडियल सरफेस, देन अँटेरो लॅटरल सरफेस, अँड दिस इज अ पोस्टेरियर सरफेस. असे मिळून तीन सरफेस आणि तीन बॉर्डर असतात. एक मिडियल बॉर्डर, त्यानंतर लॅटरल बॉर्डर, पोस्टेरियर बॉर्डर, त्यानंतर अँटेरो मिडियल सरफेस, अँटेरो लॅटरल सरफेस आणि पोस्टेरियर सरफेस, असे तीन बॉर्डर आणि तीन सरफेस झाले. त्यानंतर बघायचं आपल्याला लोअर एंड ऑफ द ह्युमरस. सो तर आता बघा, हे आहे हेड ऑफ द ह्युमरसच्या मधल्या दिशेने आहे म्हणून मिडियल साईडने आहे म्हणून ह्याला म्हणायचं मिडियल इपिकॉन्डाईल. हा आहे लॅटरल साईडने म्हणून ह्याला म्हणायचं लॅटरल इपिकॉन्डाईल. मिडियल इपिकॉन्डाईल, लॅटरल इपिकॉन्डाईल. आणि हा मधला जो आहे तो आहे ऑलिक्रेनॉन फोसा. हा जो आहे कोर्नॉइड फोसा, आणि हा आहे रेडियस फोसा. हे तीन असे खड्डे पडलेले आहेत, त्याला म्हणायचं ऑलिक्रेनॉन फोसा, कोर्नॉइड फोसा आणि रेडियल फोसा. आणि हा झाला लोअर एंड ऑफ द ह्युमरस. हा असतो कॅपिच्युलम, आणि एक आहे ट्रॉक्लिया. याचे हे सरफेस झाले. सो इन बुक we see upper end of the humerus, shaft of the humerus, and this is lower end of the humerus. So this is a head of the humerus, this one is a greater tubercle, this one is a lesser tubercle, and in between this is a bicipital groove. Then the shaft of the humerus. Shaft in upper region shaft is cylindrical, in lower region shaft is triangular, and three surface and three borders we see. ही मधली बाजू आहे त्यामुळे याला म्हणायचं मिडियल सरफेस, ती मिडियल बॉर्डर, आणि ही लॅटरल म्हणजे बाजूची लॅटरल साईडची बाजू आहे म्हणायला म्हणायचं लॅटरल बॉर्डर, आणि याच्यासोबतच सरफेसेस. त्यानंतर लोअर एंडमध्ये हा जो फोसा आहे त्याला म्हणायचं ऑलिक्रेनॉन फोसा. हा आहे त्याला म्हणायचं रेडियल फोसा. ही लॅटरल आहे म्हणून ह्याला म्हणायचं लॅटरल इपिकॉन्डाईल, मिडियल आहे म्हणून याला म्हणायचं मिडियल इपिकॉन्डाईल. हे आहे कॅपिच्युलम आणि आहे ट्रॉक्लिया. सो हे आहेत ह्युमरस आणि ह्युमरसचे अप्पर मार्किंग्स. यानंतर आपण बघणार आहोत मसल अटॅचमेंट. सो इन्सर्शन इन आवर ॲनाटॉमी बुक, द रेड मार्क इज द ओरिजिन ऑफ द मसल्स, अँड द ब्ल्यू मार्क इज द इन्सर्शन ऑफ द मसल. तर रेड मार्क ज्याने मार्क केले ते बघायचं ब्रॅकेलिसचं ओरिजिन इथून होतं, म्हणजे कुठून अरेजेस फ्रॉम द लोअर हाफ अँटेरो मिडियल सरफेस ऑफ द ह्युमरस. ह्या मी सांगितलं होतं आताच, हा हेड ऑफ द ह्युमरस मिडियल असतो म्हणून अँटेरो मिडियल सरफेस, आणि इथं लोअर हाफ ऑफ द अँटेरो मिडियल सरफेस ऑफ द ह्युमरस. त्याच्यानंतर प्रोनेटेड टेरेस, हे काय सांगितलं होतं मिडियल इपिकॉन्डाईलच्या वरचा भाग, म्हणजे कोणचं मिडियल सुप्राकॉन्डायलर म्हणजे वरचा भाग, मिडियल सुप्राकॉन्डायलर रिज ऑफ द ह्युमरस, हे जे इथे दाखवलं आहे ते. त्याच्यानंतर ब्रॅक्युरेडिलिस, लॅटरल सुप्राकॉन्डायलर रिज ऑफ द ह्युमरस, जिथे लॅटरल दाखवलं आहे. इथून सगळ्या एक्सटेन्सरचं ओरिजिन
आणि इकडून सगळ्या फ्लेक्झर कॉमन फ्लेक्झरचं ओरिजिन. आणि जे बॅकने आहे, बॅक साईड ऑफ द ह्युमरस जे इथं दाखवले आहे ते म्हणजे ही जी आहे ती मीडियल हेड ऑफ ट्रायसेप्स. ट्रायसेप्सचं मीडियल आणि लॅटरल हे 2 हेड इथून ओरिजिनेट होतात ह्युमरसवरून. आणि इथं त्याच्यानंतर बघायचं आपल्याला इन्सर्शन ऑफ द मसल्स. मग पहिले आहे जे सुप्राकॉन्डल रिज आहे ते अप्पर इम्प्रेशन, मिडल इम्प्रेशन आणि लोअर इम्प्रेशन. अप्परमध्ये सुप्रास्पायनेटस मसलचं इन्सर्शन होतं, त्यानंतर मिडलमध्ये इन्फ्रास्पायनेटस मसलचं इन्सर्शन होतं, त्यानंतर खाली टेरेस मायनर मसलचं इन्सर्शन, असं मिळून 3 मसलचं इथे इन्सर्शन होतं. त्यानंतर हे आहे लेसर ट्युबरकल. लेसर ट्युबरकल कोणाचं इन्सर्शन होतं तर सबस्कॅप्युलारिस, म्हणजे ग्रेटर ट्युबरकल सुप्रास्पायनेटस, इन्फ्रास्पायनेटस, टेरेस मायनर. आणि त्याच्यानंतर लेसर ट्युबरकलवर सुप्रा सबस्कॅप्युलारिस. आणि त्यानंतर इथं जी अशी ही दिसते ट्युबरोसिटी, म्हणजे इथं डेल्टॉइड मसलचं इन्सर्शन होतं. हे सगळ्या मसल्स ओरिजिन आणि इन्सर्शन एक वेळेस बुकमध्ये हे ॲनाटॉमी चांगल्या प्रकारे दाखवलं आहे, ते एक वेळेस बघा. त्याच्यानंतर जे काही फ्यू पॉईंट्स जे इम्पॉर्टंट आहेत इन ॲस्पेक्ट ऑफ द व्हायवाच्या हेतूने महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे ॲनाटॉमिकल नेक आणि सर्जिकल नेक. ॲनाटॉमिकल नेक म्हणजे काय, सर हे मानेसारखं दिसतं आकार इन ॲनाटॉमिकली हेड ऑफ द ह्युमरस आणि रेस्ट पार्ट ऑफ द अप्पर एंड ऑफ द ह्युमरस, ह्याला म्हणायचं ॲनाटॉमिकल हेड, ॲनाटॉमिकल नेक. आणि त्याच्यानंतर सर्जिकल हेड, म्हणजे ज्यावेळेस आपण खेळताना पडताना म्हणजे ज्यावेळेस आपली कुठे इंजुरी होते तर मेन जे आपलं ह्युमरस आहे ते इथून फ्रॅक्चर होतं, त्याच्यामुळे ह्याला म्हणता येतं सर्जिकल नेक, म्हणजे इथं जास्तीत जास्त फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस असतात, हे ॲनाटॉमिकली नेक. तर हा क्वेश्चन वयामध्ये जास्त विचारला जातो, ॲनाटॉमिकल नेक आणि सर्जिकल नेक या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग लास्टला तुम्ही नोट्स बघू शकता. सो ह्युमरस, तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट. देन मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस बुक दिस चार्ट. हा चार्ट जर रीड केला तुम्ही तरी क्वेश्चनचे आन्सर प्रॉपरली देऊ शकता तुम्ही. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या इंस्टाग्राम पेजला मेसेज करा, फॉलो करा. थँक्यू.